पैशाच्या वादातून बारामती तालुक्यातल्या निंबूत गावात गोळीबार झाला। सुरुवातीला वादावादी, नंतर बाचाबाची आणि शेवटी गोळीबार झाला। या गोळीबारात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। ही घटना घडली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजी काकडे यांच्या घरात। गोळीबारानंतर काकडे कुटुंबियातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकाला अटकही करण्यात आली आहे, तर एक जण फरार आहे। ज्यांचा मृत्यू झाला त्यांचं नाव आहे रणजित निंबाळकर आणि हा संपूर्ण प्रकार घडलाय शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारावरून। नेमकं काय झालं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर निंबूत येथील गौतम काकडे बैलगाडा शौकीन म्हणून ओळखले जातात। गौतम काकडेंच्या मालकीच्या बैलांनी अनेक मैदानं गाजवली। शर्यतीच्या अनेक बैलांचे व्यवहारही त्यांनी केलेत। नवीन बैल घ्यायचा, त्याचा सांभाळ करायचा, त्याला शर्यतीत पळवायचं, पुन्हा तो बैल विकायचा, पुन्हा नवीन बैल। थोडक्यात काय तर शर्यतीच्या बैलांचा व्यवहार करणारे म्हणून त्यांची ओळख होती। मात्र याच बैलांच्या व्यवहारावरून ते आता अडचणीत आलेत। तर सर नावाने ओळखले जाणारे फलटणचे रणजित निंबाळकर यांना देखील बैलगाडा शर्यतीचा नाद होता। साधारण 2 वर्षांपूर्वी बैलगाडा शर्यतीच्या मैदानात उतरलेल्या रणजित निंबाळकर यांनी 21 लाख रुपये खर्च करून एक बैल विकत घेतला होता। या बैलाचे नाव आहे सुंदर। त्यानंतर शर्यतीच्या मैदानात उतरलेल्या सुंदरनं एकापाठोपाठ एक अनेक मैदानं मारली। सतत अजिंक्य ठरणाऱ्या सुंदर सोबतच रणजित निंबाळकर हे देखील पंचक्रोशीत ओळखले जाऊ लागले। मात्र याच सुंदर बैलाच्या व्यवहारावरून झालेल्या वादानंतर रणजित निंबाळकर यांचा खून करण्यात आलाय। तर गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात सुंदर बैलावरून व्यवहार झाला होता। तब्बल 37 लाख रुपयांना गौतम काकडे यांनी हा बैल विकत घेतला होता। त्यांनी इसारापोटी 5 लाख रुपये निंबाळकर यांना दिलेही होते। मात्र उर्वरित पैसे घेण्यासाठी रणजित निंबाळकर 27 जूनच्या रात्री निंबूत येथील गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते। त्यावेळी व्यवहारातून बाचाबाची होऊन झालेल्या भांडणातून गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांनी गोळीबार केला। यामध्ये निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते। उपचारासाठी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालाय। माझ्यावरती अन्याय झालेला आहे। माझ्या 9 महिन्याच्या मुलीसमोर त्यांनी गोळ्या झालेल्या माझ्या पतीवरती। माझ्यावरती खूप मोठा अन्याय झालाय। त्याला मला न्याय मिळालाच पाहिजे। त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी काय असेल ते योग्य निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। 2 दिवसात त्यांना अटक झालीच पाहिजे। काय झालंय, माझा मुलगा बैलाचा व्यवहार केला होता। त्या बैलाचा व्यवहार करता त्यांना रात्रीचं बोलावलं पैशाला आणि माझ्या मुलाचा अपघात केला। अपघात केल्यानंतर मला नंतर कळालं आणि त्याच्यानंतर गौतम भैया काकडे त्याला फाशीची शिक्षा आणि त्याला 2 दिवस झालं डिपार्टमेंटला सांगून डिपार्टमेंट त्याला पकडत नाही, काय नाही, त्याचं संशोधन करत नाही। आणि त्याच्यानंतर माझा बैल हा त्यांना परत दिला पाहिजे। न दिल्यास माझ्या मुलाचं धन मी त्याच्या दारात नेऊन अग्निप्रसाद तिथंच देणार। दुसरं पर्याय माझ्याकडे उरलेलं नाही काय। दरम्यान बैलगाडा शर्यत क्षेत्रात मोठे नाव असलेल्या रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर त्यांचे चाहते संतप्त झाले। शेकडो लोकांनी फलटण पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती। पोलीस ठाण्यासमोर बैठक मारत जमावाने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या। गौतम काकडेला अटक करा, सुंदर बैल आमच्या ताब्यात द्या, अन्यथा काकडेंच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले जातील असा इशाराही एकनाथ निंबाळकर यांनी दिला होता। दरम्यान वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत। पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com।